तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका बापू. स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. दुकान वगैरे ओपन करून घेतली, सगळं सामान वगैरे रचून घेतलं, दिवाबत्ती करून घेतली, लगेच मोटर पण लावून घेतली. कसं आहे ना, नळ येणार होते, म्हटलं कस्टमर चालू होते, कस्टमरला सामान वगैरे देऊन दिला. तेवढ्यात कारागीर ते पण येऊन गेले. म्हटलं चला, कारागीर ते येऊन गेले. दुसरीकडे मोठे बंधू ते पण येऊन गेले. म्हटलं चला, मोठे बंधू त्यांना म्हटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वासून ओपन करून ठेवली होती. समोर बघतो तर काय भाऊ आपले सागर दादा पवारे हेअरकट करण्यासाठी आलेले होते. मग सागर दादा त्यांचा हेअरकट वगैरे चालू करून दिला. हा त्यांचा लुक आहे हेअरकट करण्या अगोदरचा. आता आपण भेटू हेअरकट केल्यानंतर. सागर दादा, हा ब्लॉग जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुमचा हेअरकट कसा काय झालाय. मग सागर दादांचा हेअरकट करून मस्त झाड वगैरे मारून घेतला, दुकान वगैरे मंगल करून घेतली. परत निघालो आपण आपल्या किराणा दुकानाकडे. किराणा दुकानावर गेलो. मग मालकांना म्हटलं तुम्ही आता जा घरी, मी थांबतो दुकानावर. म्हटलं चला, आपलं घराचं काम तर थोडंसं बाकी तर कसं काय झालंय बघून घेऊ म्हटलं. मस्त घराकडे गेला, तुम्ही बघूच शकता काम कसं काय झालेलं आहे. मग मस्त गाडी वगैरे धुवून घेतली. तेवढं आपले मालक पण जेवण वगैरे करून गेलो. मालकांना म्हटलं मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली. आपले कस्टमर वाटच बघत होते. म्हटलं चला, कस्टमरना असं वाटणे बघू द्यायची. सगळ्या कस्टमरचं काम वगैरे एकदम मस्त फिनिशिंगमध्ये चालू करून दिलं. तुम्ही बघूच शकता काम एकदम फिनिशिंगमध्ये चालू आहे. मग तेवढ्यात म्हटलं चला देवाबत्ती करायची. आपले वासुदान ते थकून गेले होते. वासुदान ते बसलेले होते मस्त मॅच बघत. म्हटलं चला देवाबत्ती करून घेऊ. देवाबत्ती वगैरे करून घेतली. लगेच आपल्या कस्टमरचं काम चालू करून दिलं. मग कस्टमरचं काम वगैरे करून दिलं. तेवढ्यात या भावाच्या हेअरस्टाईलमध्ये आपण एक डिझाईन काढलेली. जी डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर कसा काय वाटला बाबू तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा. जय खानदेश.